हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे. कुंडलीक वरदाहरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्व संवेद्या आत्मरूपा. देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्ती दासु अवधारी गोजी. महायोग पीठे तटे भीमराध्याय, वरम पुंडरीकार दातु मुनींद्रे. समागत्य तिष्ठं कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अलंकापुरी रम्य सिंहास्तनस्थं, पदं भोजते जास्फुरदिक प्रदेशम्. विधेन्द्रादिदेवे सदास्तु यमानं, समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानदेवम्. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. मज हृदय सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरु. मनोन विशेषात्यादरू विवेकावरी, प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेली ओवी. ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील 22व्या क्रमांकावरची ओवी आज आपण चिंतनासाठी घेतलेली आहे. मंडळी, गेल्या अनेक दिवसांपासून आपली ही जी काय ऑनलाईन रूपी जी प्रवचन रूपी सेवेचं जे काय माध्यम आहे, ज्योतिताई असतील, आपण सर्वच मंडळी त्यामध्ये असतात. आपल्या सर्वांच्याच सहकार्यानं गेले वर्षभराच्या जास्तीचा काळ याला झाला असेल आणि नित्यनेमाने अखंडितपणे 2 वर्षाचा काळ ही नित्यनेमाने एखादी गोष्ट आपण पाहतो. सुरू करणं त्या ठिकाणी एखादा उपक्रम सोपा असतो, परंतु त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं हे खूप कला कौशल्याचं कसं त्या ठिकाणी हे काम असते. आणि अशाही माध्यमातून आपण सर्व मंडळी या सहकार्याच्या भावनेनं सर्वांच्याच त्या ठिकाणी प्रयत्नातून हा सुरू असणारा आपला नाम चिंतन त्या ठिकाणी सोहळा म्हणता येईल की घरी बसून पण आपल्याला त्या ठिकाणी ज्ञानदान त्या ठिकाणी घेता येते. एखाद्याला मंदिरामध्ये नाही जाता प्रवचन कीर्तन असतं, पण दिवसभराची आपली जी काही कामं असतील त्या व्यापातून त्या ठिकाणी बाजूला त्या कामांचा निपटारा झाल्यानंतर सुद्धा संध्याकाळी घरी त्या ठिकाणी मोकळ्या वेळामध्ये 9 ते 10 या वेळामध्ये की तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी संतांच्या सान्निध्यामध्ये त्या ठिकाणी येता यावं, या माध्यमातून हा सुरू केलेला उपक्रम. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून रघुनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून माझ्यासारख्या पामराला ज्योतिताईंनी दुपारी फोन केला, महाराज प्रवचन सेवा करायची. ताई, मी तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की आपण फक्त सर्वच मंडळींनी त्या ठिकाणी फक्त आज्ञा करायची, आदेश करायचा, विनंती करायची काही गरज नाही. कारण आमच्या सारखेच एक भाग्य आहे की इथं सेवा करायची संधी मिळते, याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे. मग अशाच माध्यमातून हा आजच्या सेवेचा योग आपणा सर्वांना त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आपणा सर्वांचं त्या ठिकाणी याबद्दल ऋण व्यक्त करतो आणि प्रवचन रूपे सेवेसाठी त्या ठिकाणी प्रारंभ. मज हृदय सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरु, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. मंडळी, मद हृदय सद्गुरु, प्रत्येकाच्या हृदयामध्ये सद्गुरु आहे, भगवंत आहे. आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबा सुद्धा सांगतात की बाबांनो, सद्गुरूला शरण गेल्याच्या नंतर काय होतं. त्याचप्रमाणे या ओवीमध्ये सुद्धा सांगितलं ना, मज हृदय सद्गुरु, प्रत्येकाच्या हृदयामध्ये सद्गुरू आहेत. परंतु आपण काय करतोय, आत्मा परमात्मा असताना सुद्धा आपण काय करतोय, कुठेतरी दुसरीकडे त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो.
आपल्यामध्येच काय आहे की मी काय करू शकतो, ही गोष्ट प्रत्येकाची त्या ठिकाणी प्रत्येकाला त्या ठिकाणी काहींना साध्य होत नाही, जमत नाही की मी काय करू शकतो. ज्यावेळेस दुसऱ्याने आपल्याला सांगावं लागतं, अरे बाबा ही गोष्ट तू त्या ठिकाणी करू शकतोस, तेव्हा एखाद्याला त्या ठिकाणी ते मार्गक्रमण ती व्यक्ती करत राहते. त्याप्रमाणे हा असणारा आत्मा परमात्मा हा प्रत्येकामध्ये आहे. परंतु आपण काय झालं, या संसारामध्ये इतकं त्या ठिकाणी विषयांमागे गुरफटून गेलो की आपल्या हृदयामध्ये असणारा परमात्मा सुद्धा त्या ठिकाणी त्याची ओळख आपल्या त्या ठिकाणी होत नाही. मग या परमात्म्याची ओळख होत नाही, याला कारण काय? की जर आपण एखादी विहीर जर पाहिली की पाण्याने भरलेली पूर्ण त्या ठिकाणी विहीर आहे, परंतु शेवाळाचा थर त्याच्यावर वरती आलेला आहे. मग मला सांगा, जर पाण्याने भरलेली विहीर आहे आणि शेवाळ आहे त्याच्यावर वरती, मग त्या विहिरीमध्ये पाणी नाही असं आपल्याला म्हणता येईल का? पाणी आहे ना. मग त्याच्यासाठी काय करायला लागेल की ते शेवाळ आपल्या हाताने आपल्याला बाजूला करावं लागेल आणि त्याच्या खाली पाणी भरलेली विहीर आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. त्याचप्रमाणे आपलं काय झालंय, आपल्यामध्ये जे काय असणारं, जे काय अज्ञान रूपी जे आपल्याकडे असणारं अज्ञान आहे, ते जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी बाजूला सारावं लागेल, दूर सारावं लागेल. आणि त्यातून त्याच्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती होईल. आणि ही भगवंताची जर आपल्याला प्राप्ती करायची असेल तर त्याला माध्यम काय सांगितले, तर ते संतच सांगितले. आणि हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. त्याच्याशिवाय त्या ठिकाणी आपण भगवंतापर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. मज हृदयी सद्गुरु जैने तारिलो हा संसार करू, म्हणून विशेष अध्याय करू वेगावले. माऊलींनी सुद्धा त्या ठिकाणी काय सांगितले आणि संत सांगताना काय सांगतात म्हणजे की अनुभवाचाच बोध तुमच्याकडे त्या ठिकाणी मांडत असतात. संत कधी मनाचं त्या ठिकाणी आपल्या कोणाला सांगत नसतात. अनुभवे आले अंगात त्या जगात देत असे, तुका म्हणे चाकोने सांगे मज अनुभव आहे. आणि ज्ञानोबारायांनी सुद्धा सांगितलं ना, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उधरलो गुरुकृपे. मग ज्ञानोबाराय जर आपल्याला सांगत असतील की ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उधरलो गुरुकृपे, मग गुरुकृपा झाल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं कल्याण होणार नाही. आपल्या जीवाचा जर उद्धार होणार नसेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला गुरु हे करणं गरजेचं आहे ना. जर गुरु जर आपल्या जीवनात जर आपण केला नाही ना मंडळी, तर आपलं जीवन हे रानावनामध्ये फिरणाऱ्या त्या ठिकाणी जनावरासारखं त्या ठिकाणी राहणार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला गुरु करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आपल्या जीवाचा उद्धार करायचा तर काय करायचं, मग गुरु करायचं. तर गुरु करताना सुद्धा तो गुरु पण त्या ताकदीचा असावा आणि तो शिष्य सुद्धा त्या ठिकाणी तेवढ्या ताकदीचा असावा. कारण गुरु आणि शिष्याचे अनेक प्रसंग आपण त्या ठिकाणी पाहिलेतच ना, की तत्व जर नसतील तर किती वर्ष आपण त्या ठिकाणी आपल्या जीवनातली वाया जर घालवली तरी त्या ठिकाणी काही उपयोग त्या ठिकाणी होत नाही, साध्य होत नाही. साध्य करण्यासाठी काय करायचं की शिष्याने सेवा करत असताना फक्त काय करायची, मनोभावे करायची, मनापासून करायची. त्याच्यातून आपल्याला काय प्राप्त होईल याचा विचार त्या ठिकाणी सेवा करताना केव्हाच करायचा नाही. कारण मनापासून सेवा केल्याच्या नंतर जीवनामध्ये मेवा मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. आणि भगवंत तरी त्या ठिकाणी कोणाचं त्या ठिकाणी उपकार त्या ठिकाणी सेवेचं ऋण आपल्यावर त्या ठिकाणी ठेवत नाही. हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी ज्ञात आहे ना. सेवाच करण्याच्या बाबतीत जर आपल्याला एखादा छोटासा दृष्टांत जर पाहायचा झाला तर सेवा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय मिळतं आणि ती सेवा कशा प्रकारची त्या ठिकाणी असावी या बाबतीत जर आपण पाहायचं झालं तर एकदा हनुमंतरायांनी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांकडे काय मागितलं. तर ज्यावेळेस हनुमंतराय प्रभू रामचंद्रांच्या समोर जाऊन उभे राहिले त्यावेळेस हनुमंतरायाने सांगितलं की हे प्रभू, हे भगवंता, फक्त आपण माझ्या आईला मला आपलं दर्शन द्या, तुमचं दर्शन द्या, इतकंच मागितलं. हे मागितल्याच्या नंतर मंडळी प्रभू रामचंद्रांना भगवंतांना सुद्धा त्या ठिकाणी घेऊन आलं. अरे इतकी हनुमंतराया माझी प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी सेवा करतात आणि मागताना माझ्याकडे काय मागितलं तर फक्त माझ्या आईसाठी दर्शन द्या. हे मागितल्याच्या नंतर ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. मग त्यानंतर सीतामाईला त्या ठिकाणी त्यांना निरोप पाठवला, लक्ष्मण दादाला पाठवण्यात आला, सर्वच मंडळी आली आणि हनुमंतरायांना सुद्धा त्या ठिकाणी अंजनी मातेला त्या ठिकाणी बोलवणं पाठवण्यासाठी निरोप दिला आणि अंजनी मातेला त्या ठिकाणी बोलवल्याच्या नंतर मंडळी समोरासमोर ज्यावेळेस सगळे उभे राहिले त्यावेळेस त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बोलू लागले, सीतामाई बोलू लागल्या की प्रभू रामचंद्र बोलले की हे अंजनी माते तुझी खुश त्या ठिकाणी किती पवित्र आहे. कारण जर हनुमंतराय जर नसता तर आज माझा भाऊ त्या ठिकाणी माझ्या बरोबर नसता. पण आपल्या सर्वांना माहिती आहे ना की लक्ष्मण दादांवर ज्यावेळेस प्रसंग त्या ठिकाणी जो कोसळला होता त्यावेळेस ती औषधी वनस्पती आणायची होती. हनुमंतरायांमध्ये असणाऱ्या जे बलाढ्य त्या ठिकाणी शक्ती आहे, ताकद आहे,
तिच्यामुळं हनुमंतरायांनी ती वनस्पती सापडानं संपूर्ण त्या ठिकाणी तो डोंगरच उचलून त्या ठिकाणी आणलं ना, आणि मग त्यावेळेस लक्ष्मणदादांचं त्या ठिकाणी प्राण वाचवण्याचं काम त्या ठिकाणी झालं. त्याचप्रमाणे सीतामाईंनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की जर हनुमंतराय नसते तर माझे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी भेटले नसते, इतकं त्या ठिकाणी सांगितलं. आणि हे बोलत असताना अंजनी मातेची त्या ठिकाणी त्या ठिकाणी आनंद त्या ठिकाणी मनामध्ये त्या ठिकाणी होत होता. कारण मंडळी, आपण जर आपल्या सांसारिक जीवनामध्ये जर पाहायला गेलो तर आई वडिलांना त्या ठिकाणी काय पाहिजे असतं, आपल्या मुलाबाळांना त्या ठिकाणी मुलं आणि मुली त्यांच्यावर चांगले संस्कार केल्याच्यानंतर समाजामध्ये त्यांचं चांगलं नाव निघावं, चार चौघांचे तोडून त्या ठिकाणी माझी मुलं चांगली आहेत इतकं जरी त्या ठिकाणी ऐकलं तर त्या आई वडिलांना त्या ठिकाणी समाधान वाटत असतं. आणि इथं तर त्या ठिकाणी कौतुक करणारे कोण होते, तर साक्षात भगवंत होते ना. भगवंतांनी कौतुक केल्याच्या नंतर पुढे बोलत असताना मंडळी प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बोलू लागले की ज्या वेळेस हनुमंतराया त्या ठिकाणी ते जे औषधी वनस्पती त्या ठिकाणी आणण्यासाठी गेले त्यावेळेस त्या ठिकाणी मला स्वतः युद्ध करावं लागलं, इतकं वाक्य त्या ठिकाणी मंडळी प्रभू रामचंद्रांच्या मुखातून बाहेर पडल्याच्या नंतर अंजनी माता आणि सर्वच आनंदाचं वातावरण असताना अंजनी मातेने त्या ठिकाणी खाडकन त्या ठिकाणी हनुमंतरायांच्या मुस्काडीत त्या ठिकाणी वाजवली. आणि ही मुस्काडी तोंडात मारल्याच्या नंतर उपस्थित सर्वच मंडळींनी त्या ठिकाणी हा काय प्रकार चाललाय हे कोणाच्याच लक्षात येईना. त्यावेळेस त्या ठिकाणी अंजनी मातेनं हनुमंतरायांना आणखी जवळ बोलवलं आणि त्यांना सांगितलं, अरे तुला या प्रभू रामचंद्रांची सेवा करण्यासाठी मी पाठवलं होतं आणि तू इथं असताना जर हनुमंतरायांना युद्ध करण्याची वेळ येत असत तर माझा त्या ठिकाणी उपयोग काय. आणि त्यावेळेस अंजनी मातेनं सांगितलं की हनुमंतराया, अंजनी मातेने आपल्या स्थानावर त्या ठिकाणी हात ठेवला आणि त्या ठिकाणी दुधाची त्या ठिकाणी पिचकारी त्या ठिकाणी दगडावर त्या ठिकाणी मंडळी पिळली. त्यावेळेस त्या दगडाच्या सुद्धा त्या ठिकाणी दगड दुभंगली, त्याच्या त्या ठिकाणी चिर त्या ठिकाणी असणारी दगड सुद्धा दुभंगली, बारीक बारीक दगड झाली. मग अंजनी मातेने त्यातून काय सांगितलं की जर माझ्या स्थानातल्या जर त्या ठिकाणी दुधाची ताकद जर इतकी असेल की ती दगड दुभंगले जात असतील तर विचार कर की माझ्या स्थानातलं दूध जर तू पिलाईस तर मग तुझ्यामध्ये त्या ठिकाणी किती ताकद असेल. आणि इतक्या बलाढ्य ताकदीचा असणारा हनुमंतराया मी जर प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी जर पाठवला असेल आणि तू असताना प्रभू रामचंद्रांना भगवंताला जर युद्ध त्या ठिकाणी करायची वेळ येत असते तर माझ्या दुधाचं त्या ठिकाणी मग काय उपयोग झाला तुला दूध पाजून. अशा प्रकारे मंडळी त्या ठिकाणी सेवा करताना सुद्धा ती जर मनापासून जर केली ना तर त्या ठिकाणी सेवेची आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी मेवा मिळत असतो. म्हणून सेवा मनोभावे आपण आपली करत राहा, मेवा हा त्या ठिकाणी मिळतच राहतो ना. मद हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार करू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. आपण काय करत राहतोय की संसारामध्ये त्या ठिकाणी आपण इतके मग्न होतोय की भगवंतानं त्या ठिकाणी आपल्याला हा ध्येय कशासाठी दिलाय ना याचा पण आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये काय होतो विसर पडतोय. जेणे हा जीव दिला दान करीन तयाचे चिंतन जग जीवन नारायण गायन गुण तयाचे. आपण हे फक्त म्हणत असतो आणि त्याच्यानंतर एकदा संसारामध्ये गुरफटलो ना की आपण सगळं काय करतोय विसरून जातोय ना. देव दिला देह भजना गोमटा दोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. मला सांगा किंवा त्याच्या पलीकडे जाऊन जर पाहायचं झालं तर मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण परी न मिळे एक क्षण नरदेह. हा असणारा नरदेह जर आपल्याला जर भगवंतानं जर दिला असेल त्या नरदेहाला आपल्या आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे. कारण मला सांगा देवाची सेवाच केली पाहिजे ना. कुठल्या आजपर्यंत साधू संतांनी असं सांगितलं का की बाबांना संसार करू नका, असं नाहीये ना. संसार करा आणि संसार करता करता परमार्थ करा. ही ज्याप्रमाणे आपल्यातली बरीचशी मंडळी पाहतात की आपण दिवसभराचं काय करतोय, आपल्या दिवसभरामध्ये संसार त्या ठिकाणी जे काय कामधंदे असतील, उद्योगधंदे असतील, व्यवसाय असतील ते आपण आपले सांभाळतोय आणि रात्रीच्या निवांत त्या ठिकाणी वेळी प्रत्येक जणाला त्या ठिकाणी हाही वेळ योग्य होईल अशा माध्यमातून आपला 9 ते 10चा टायमिंग निवडलाय आणि त्या वेळामध्ये आपण परमार्थ काय करतोय साधण्याचंच काम करतोय ना. तरी त्या ठिकाणी तो परमार्थ आपल्याला त्या ठिकाणी आपण जर मनापासून करत गेलो तर साध्य नक्कीच होणार आहे ना. उगाच आपण एखाद्याने जर मीच आता तुमचं सांगण्यापेक्षा माझं सांगतोय की उगाच मी त्या ठिकाणी जर ऑनलाईन आलोय आणि ऐकायचं म्हणून ऐकतोय तर मला काहीच साध्य होणार नाहीये.
मनापासून जर मी ते ऐकत गेलो तर एका दिवसामध्ये त्या ठिकाणी तूप खाल्यानंतर रूप त्या ठिकाणी मंडळी येत नाही. ते रूप येण्यासाठी सुद्धा खूप दिवस त्या ठिकाणी जावे लागतात. त्याचप्रमाणे काय होते की अनेक दिवस आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जर आपण मनापासून ती भगवंताची सेवा करत गेलो तर ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनाचं त्या ठिकाणी सोनं झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मग उद्धार करण्यासाठी काय करायचे? तर मनापासून भगवंताची सेवा करायची. मग भगवंत त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी भेटतच नाहीत का? तर भेटत असतात ना. पण भगवंत पण भेटण्यासाठी काय लागते आपल्याला? अनेक जन्माची त्या ठिकाणी काय लागते? पुण्याई लागते. आणि त्या पुण्याईच्या माध्यमातून त्या ठिकाणी भगवंताची भेट सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला होत असते. साधू संतांची पण त्या ठिकाणी आपल्याला काय होत असते? भेट होत असते ना. मग आपण काय करतोय? आताची मानसिकता आहे आपली. ती कशी मानसिकता आहे आपली? की मी आज सेवा त्या ठिकाणी करायला लागलो तर मला लगेच तात्काळ त्या ठिकाणी त्याच्यातून फळ भेटलं पाहिजे, रिटर्न मला भेटले पाहिजे. त्याच्यामुळे व्यवसायामध्ये पण जरी आपण पाहायला गेलो ना, तर आपली माणसं त्या ठिकाणी कमी वेळामध्ये त्या ठिकाणी काय करतात? माघार घेतात. खऱ्या अर्थाने इंग्रज काय सांगून गेलेत का आपल्याला, की प्रत्येक व्यवसायामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना, तर तुम्ही 1000 दिवस त्या ठिकाणी घालवले पाहिजे. 1000 दिवस म्हणजे थोडक्यात आपण काय बघू, की 3 वर्ष बघू. तर 3 वर्ष जर एखाद्या व्यवसायामध्ये जर आपण सेट राहिलो ना, व्यवस्थित टिकून राहिलो, तर त्या व्यवसायामध्ये आपल्याला यश आल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार आहे का? नाहीच ना. तर यश मिळणारच आहे त्याच्यामध्ये. त्याच प्रकारे जर आपण भगवंताची सेवा करताना मनापासून जर आपलं जे काही असेल वाचन असेल, चिंतन असेल, हे जर करत राहिलो ना, तर एक ना एक दिवस आपल्या आयुष्यात त्या ठिकाणी आपल्याला चांगलं आल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. हे उद्धार पावण्यासाठी, उद्धार त्या ठिकाणी आपल्या जीवनाचा होण्यासाठी पण आपल्याला कष्ट करावेच लागणार आहे. त्याच्यात आयतं त्या ठिकाणी जरी अरे आणि पानगवरी कुठलीच गोष्ट त्या ठिकाणी जीवनामध्ये मिळत नाही आपल्याला. आपण आपले त्या ठिकाणी कष्ट मेहनत त्या ठिकाणी घ्यावीच लागते. आणि ही भक्ती त्या ठिकाणी मंडळी केल्याच्या नंतर, सेवा केल्याच्या नंतर काय होऊ शकतं? तर साक्षात भगवंत त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या अडी-अडचणी दूर करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या मागे-पुढे उभा राहत असतो. कारण आपण पाहत आलोय ना, की मागे पुढे उभा राहे संपाळीत आली आघात निवाराया. हा भगवंत त्या ठिकाणी काय करत असतो? तुम्ही फक्त मनापासून त्या ठिकाणी त्याला अर्थ हाकेने त्या ठिकाणी काय करा, अर्थ भावने तुमच्या मनातून त्या ठिकाणी हाक मारा. भगवंत तुमच्या हाकेला उभा राहिल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. तुमच्या अडी-अडचणी त्या ठिकाणी सोडवल्याशिवाय राहत नाही. कारण भगवंत हा त्या ठिकाणी मनुष्य रूपामध्ये त्या ठिकाणी कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी येऊन तुम्हाला कधी मदत करेल, हे सुद्धा त्या ठिकाणी सांगू शकत नाही. मग आजपर्यंत जर आपण भगवंत पाहिला नाही, तर आपण आपलं काय केलं पाहिजे? माणसामध्ये त्या ठिकाणी आपण भगवंत शोधण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे ना मंडळी. आणि ही भक्ती करत असताना जर आपल्याला पाहायचं झालं, की भक्ती केल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय होतं, काय होत नाही, याच्यावरही आपण त्या ठिकाणी 2 मिनिटं चिंतन करून त्या ठिकाणी पाहू, की मंडळी आपल्या सर्वांना ज्ञात आहे, की नरसिंह मेहता नरसिंह मेहता ही त्या ठिकाणी संत ही व्यक्ती अशी होऊन गेली, की गुजरातमध्ये त्या ठिकाणी त्यांना नामदेवरायांचाच त्या ठिकाणी अवतार त्या ठिकाणी मानला जायचा. आणि अशी ही असणारी व्यक्ती, ती वयाच्या 5 वर्षापासून नित्यनेमानं त्या ठिकाणी सकाळी उठायचं आणि भगवंताची पूजा अर्चा त्या ठिकाणी सेवा करायची. पण त्याच्यातून त्या ठिकाणी काय मला रिटर्न मिळतील ह्याची अपेक्षा कुठल्याच दिवशी नव्हती. परंतु जी काही सेवा होती ती प्रामाणिक होती आणि नित्यनेमाची होती. ही नित्यनेमाची सेवा असताना त्या ठिकाणी पुढे हळू त्या ठिकाणी नंतर त्यांचं वय वाढत गेलं, लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतरचा एक प्रसंग असा होता मंडळी, की दोघे जण भाऊ होते. एक दिवस नित्यनेमानं त्या ठिकाणी नरसिंह मेहतांची घरामध्ये पूजा अर्चा सुरू होती आणि त्यांचे नरसिंह मेहताचे भाऊ आले. भाऊ आल्याच्या नंतर त्या ठिकाणी दारातून आवाज दिला, की "कुठे आहे नरसी? नरसी कुठे आहे?" म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी नरसिंह मेहतांची जी काही मंडळी होती, बायको होती, ती बिचारी बाहेर आली आणि ती म्हणली, "भाऊजी थोडंसं हळू आवाजामध्ये बोला." कारण आतमध्ये त्यांची त्या ठिकाणी देवपूजा सुरू आहे. आणि हळू आवाजात बोलल्याच्या नंतर त्या ठिकाणी भाऊजीला मंडळी प्रचंड राग आला. राग आल्याच्या नंतर भाऊजी म्हणला, की "मी काय कोणाच्या बापाला भेटू काय बोलायला?" म्हणला. "कुठं आहे ते मला आत्ताच्या आता सांग." ती म्हणली, "हळू-हळू बोला." हळू बोला म्हणल्याच्या नंतर ऐकून घेतलं बराच वेळ त्या माऊलीने. आणि नंतर बोलता त्या ठिकाणी बोलण्याच्या ओघामध्ये ज्यावेळेस नरसिंह मेहता त्या ठिकाणी भावाला त्या ठिकाणी नको असलं बोलू लागले, त्यावेळेस मात्र या माता माऊलीचा राग त्या ठिकाणी तिला अनावर झाला आणि तिने बांगड्या जशा मागे पाठीमागे सारल्या हाताच्या, बाया पाठीमागे सारल्या आणि म्हणली, "काय म्हणालात?" त्यावेळेस त्या ठिकाणी नरसिंह मेहताचे भाऊ त्या ठिकाणी
गडबडला. म्हणला मी कुठं काय म्हणलं. अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलल्याच्या नंतर म्हणले, "काय हरकत नाही. इथं काय झालंय" म्हणले, "त्यांची देवपूजा सुरू आहे आणि आमच्या घरामध्ये नित्यनेम आहे, की ज्यावेळेस घरातली पूजा अर्चा चालू असेल त्यावेळेस मोठ्या आवाजात त्या ठिकाणी बोलायचं नाही." असं झाल्याच्या नंतर म्हणले, "ठीक आहे, आपलं काम काय ते मला सांगा, मी त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवते." मग त्यावेळेस नरसिंह मेहताच्या भावाने सांगितलं, की वडिलांचं त्या ठिकाणी श्राद्ध जवळ आलंय आणि हे श्राद्ध यावर्षी घालण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही करायचंय. म्हणून हा निरोप मी तुम्हाला द्यायला आलो. इतकं ऐकल्याच्या नंतर नरसिंह मेहताच्या बायकोने त्या ठिकाणी सांगितलं. म्हणली, "भाऊजी, आमची त्या ठिकाणी घरची परिस्थिती बेताची आहे. तुमची त्या ठिकाणी श्रीमंती, जहागिरी तुमची तुम्हाला त्या ठिकाणी लक-लाभ. आम्हाला जसं आमच्या परिस्थितीनं त्या ठिकाणी जमल, तसं आम्ही आमचं श्राद्ध घालू. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी श्राद्ध घाला." असं म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी भाऊजी ताडकन निघून गेले आणि ते म्हणले, "या वर्षीचं श्राद्ध त्या ठिकाणी तुम्हालाच घालायचंय." एवढं सांगितलं आणि संपूर्ण गावामध्ये त्या ठिकाणी भाऊजींनी आपल्या भावाची गरिबी माहिती असून सुद्धा जाणून-बुजून संपूर्ण गावाला त्या ठिकाणी आमंत्रण दिलं आणि त्या फक्त गावाच्या आमंत्रणावर त्या ठिकाणी थांबले नाही, तर एक भाड्याची त्या ठिकाणी गाडी केली आणि संपूर्ण तालुक्याला त्या ठिकाणी आमंत्रण दिलं, की या वर्षीचं श्राद्ध त्या ठिकाणी नरसीच्या घरी त्या ठिकाणी आहे आणि अमुक-अमुक दिवशी, अमुक-अमुक वेळी आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचंय. असं मंडळी सांगितल्याच्या नंतर नरसिंह मेहताचे भाऊ निघून गेले. इकडे नरसिंह मेहतांची पूजा उरकली. पूजा अर्चा उरकल्याच्या नंतर बाहेर आले आणि आपल्या पत्नीला त्या ठिकाणी विचारू लागले, "का गं इतक्या मोठ्या आवाजामध्ये त्या ठिकाणी का बोलत होते? तुला माहिती आहे ना," म्हणले, "की वैष्णवाच्या घरी त्या ठिकाणी उंच आवाजात त्या ठिकाणी बोलू नये. ते चांगलं नसतं." असं बोलत असताना मग पत्नी सांगू लागली, की "अहो तुमचे भाऊ आले होते आणि या वर्षीचं श्राद्ध त्या ठिकाणी घालण्याचं काम त्यांनी सांगितलं की तुम्हीच घालायचंय." मग ते म्हणले, "ठीक आहे, काहीतरी करू आपण आपल्या पद्धतीने." तर त्यावेळेस त्या नरसिंह मेहतांच्या मंडळीने त्या ठिकाणी सांगितलं, की आपल्या घरचं तर त्या ठिकाणी परिस्थिती खूप वाईट आहे. गेले 10-15 दिवस त्या ठिकाणी आपण तांब्याभर त्या ठिकाणी पाणी पितोय 2 टायमाला आणि त्याच्यावरच आपले त्या ठिकाणी दिवस काढतोय. तर आपण वर्ष श्राद्ध घालायचं जर करायचं म्हणलं, तर 2 पाहुणे जरी त्या ठिकाणी आपल्या घरात आणून जेवायला घालायचे, तर आपण घालायचे कसे? हा नवरा-बायकोच्या पुढे त्या ठिकाणी मोठा प्रश्न पडला होता. त्यावेळेस त्या ठिकाणी नरसिंह मेहतांच्या मंडळीने आपल्या कानातली एक जुनी कुडकी त्या ठिकाणी मंडळी होती आणि ती बिचारीने तुटलेली असल्यामुळे एका डबड्यात ठेवून दिलती. तिला ती आठवण झाली. तिने ती कुडकी आणली आणि आपल्या पतीच्या हातात ठेवली आणि म्हणली, "ही एवढीच माझ्याकडे आहे त्या ठिकाणी. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे पैसा-पाणी काहीच नाही. ही नेऊन त्या ठिकाणी त्या दिवस आल्याच्या नंतर तुम्ही काय करा, ही न्या बाजारामध्ये या ठिकाणी मोडा आणि त्याच्यातून ₹2 जे काय येतील त्यातून आपला बाजार घेऊन या. 2 पाहुणे तरी त्या ठिकाणी आपल्या घरी जेवतील, इतकं तरी धान्य त्या ठिकाणी काहीतरी घेऊन या. आपल्याला नाही राहिलं तरी हरकत नाही. आपण आपल्या नित्यनेमाप्रमाणे भले तांब्याभर पाणी पिऊ आणि आपले दिवस त्या ठिकाणी जसे निघतील तसे कंटू." अशा प्रकारचं बोलणं झाल्याच्या नंतर मंडळी तो दिवस उजाडला आणि नरसिंह मेहतांनी ती सोन्याची कुडकी घेऊन सोनाराकडे गेले. ते मोडल्याच्या नंतर बाजारातून जे 2 पैसे मिळाले, त्याचा बाजार घेऊन त्या ठिकाणी घरी आले. घरी आल्याच्या नंतर काय झालं बघा, की बाजार पाहिला आणि त्या पत्नीला त्या ठिकाणी राग आला आणि त्या बिचारीने काय केलं, की जे काय भांडं होतं एक, ते भांडं उचललं म्हणले याच्यामध्ये स्वयंपाक बनवायचा आहे. त्याच्यात तूप नाहीये आणि शास्त्र पण असं सांगते बघा, की आपण जेवणामध्ये संध्याकाळी सकाळी घरी आपल्या जेवण करताना सुद्धा, की वरतून थोडंसं जरी त्याच्यामध्ये तूप जरी घेतलं, ठीक आहे सगळ्यांचीच आपण काय सगळेच घेऊ शकतो असं नाही आणि नाही घेऊ शकत असंही नाही ना. कारण जर विचार केला आपण तर जी मंडळी तंबाखू खातात ना, यांच्या तंबाखूच्या खर्चापेक्षा सुद्धा त्या ठिकाणी तुपाचा खर्च कमी हिशोब काढायला गेलो तर. करायचं म्हटलं तर आपण सगळं करू शकतो. आणि ते तूप त्या ठिकाणी जेवणामध्ये घेतल्याशिवाय त्या जेवणाला पण पूर्णत्व येत नाही. मग तिने ज्यावेळेस रागाने त्या ठिकाणी नरसिंह मेहताच्या अंगावर त्या ठिकाणी भांडं फेकलं आणि तिने सांगितलं, की "जोपर्यंत तूप तुम्ही घेऊन येणार नाही, तोपर्यंत मी स्वयंपाक बनवणार नाही." आणि मग त्या ठिकाणी नरसिंह मेहतांच्या पुढे त्या ठिकाणी प्रश्न उभा राहिला, की करायचं काय? नरसिंह मेहतांनी ते भांडं उचललं आणि भांडं उचलून त्या ठिकाणी गावात फिरू लागले. दुकानात गेल्याच्या नंतर एका दुकानदारानं तूप दिलं. तूप दिल्याच्या नंतर पैसे नाही म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी मंडळी त्या दुकानदाराने ते तूप भांड्यातलं परत त्या ठिकाणी त्याच्या त्या डब्यामध्ये ओतून घेतलं. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, की गरिबी ही खूप बेकार असते आणि गरिबी आल्याच्या नंतर ती चारही बाजूनी त्या ठिकाणी दरवाजे तुमचे सगळे त्या ठिकाणी यशाचे बंद करते आणि परीक्षाच पाण्याचं त्या ठिकाणी काम करत असते. ते तूप परत ओतून दिल्याच्या नंतर नरसिंह मेहताला खूप वाईट वाटलं. हाच प्रकार शेजारच्या दुकानवाला त्या ठिकाणी पाहत होता.
की त्यांनी पाहिलं की अरे हा वडिलांच्या श्राद्धासाठी तूप मागायला आलाय. त्या नरसिंह मेहताला त्या ठिकाणी आवाज दिला त्या दुकानदारांनी आणि तो म्हणला, अरे तूपच पाहिजे तर त्या ठिकाणी माझ्याकडून तूप मी घेऊन जा आणि तुझा कार्यक्रम त्या ठिकाणी तू साजरा करून घे, पार पाडून घे. पण मला सांगा, की घेणारा सुद्धा त्या ठिकाणी बघा कसा होता, की त्यावेळेस त्या नरसिंह मेहताच्या मुखातले त्या ठिकाणी शब्द आहेत, "अरे भगवंता, की एक गाय जर त्यावेळेस तुझी जर हरवली, तर त्या ठिकाणी तू रानामध्ये सैरावायला त्या ठिकाणी तुझे सवंगडी घेऊन ती गाय शोधण्यासाठी जर धावत होतास, तर आज तुझ्या एका भक्तावर त्या ठिकाणी प्रसंग आलाय. त्याच्या वडिलांचं श्राद्ध घालण्यासाठी त्याला तूप पाहिजे, तर ते तूप तूप तू देऊ शकत नाहीस का?" आणि बोलताना असे त्या ठिकाणी नरसिंह मेहता बोलले, की मालिक तुझे अपना समझकर मैंने त्या ठिकाणी मांगा था, वरना देने के लिए तो दुनिया भी पडी आहे ना. म्हणजे त्यावेळेस नरसिंह मेहतांनी काय सांगितलं, की देवा तू माझा म्हणून मी तुझ्याकडे मागितलं होतं ना, तर देण्यासाठी दुनिया पण त्या ठिकाणी मला पडलेली आहे ना, उसनच घ्यायचं म्हणलं तर. पण मला ते नकोय म्हणले. मग त्या दुकानदारांनी तूप दिलेलं त्या ठिकाणी नरसिंह मेहता घ्यायला. ते म्हणले मला नको फुकट कुणाचं. मग ते म्हणले एक काम कर तुला फुकट नको ना म्हणले. मग इथं माझ्या दरबारामध्ये दारामध्ये इथं काय कर 2 तास कीर्तन कर आणि मग हे तूप घेऊन जा. ठरलं. म्हणले आता काय विलाज नाही म्हणले. मग नरसिंह मेहतांनी इकडे काय केलं आपलं कीर्तन त्या ठिकाणी सुरू झालं. सुरू झाल्याच्या नंतर मंडळी इकडं नरसिंह मेहतांची मंडळी तुपाची त्या ठिकाणी वाट पाहती, की जेवण बनवायचंय मला आणि हे आताच येतील मगच येतील म्हणून वाट पाहती. आणि हे पाहत असताना त्या ठिकाणी वेळ वाट पाहत असताना मंडळी इकडं नरसिंह मेहताचं कीर्तन जोरात दंग झाली त्या कीर्तनामध्ये. इकडचा विसर पडला. विसर पडल्याच्या नंतर ही नरसिंह मेहतांची बायको ज्या 5 वर्षापासून असणारा आपला नवरा देवाची पूजा अर्चा नित्यनेमाने करत होता ना, ते देवाच्या पुढे जाऊन उभी राहिली आणि देवाच्या पुढे जाऊन हात जोडलं, की "हे देवा, हे भगवंता" म्हणले, "अरे 5 वर्षापासून माझा नवरा तुझी पूजा अर्चा करतोय आणि त्याच्या बापाचं आज श्राद्ध आहे. तुला देवाला म्हणली, तुला आज लाज वाटत नाही का?" म्हणली. की एका भक्तासाठी त्या ठिकाणी तू काहीच मदत करू शकत नाहीस का? असं बोलल्याच्या नंतर मंडळी पांडुरंग परमात्म्याचं सुद्धा त्या ठिकाणी आसन तिकडे त्या ठिकाणी डगमगू लागलं, हलू लागलं आणि हलू लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी गरुड भगवंताने त्या ठिकाणी ते सगळे पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवंताला सांगितलं, की मी आता गुजरातला त्या ठिकाणी निघालोय म्हणले. तर भगवंताने विचारलं, "अरे का बाबा? आज तर आपल्याला कुठं बाहेर जायचं नाही, तू का तयार होऊन आलायस?" त्यावेळेस सांगितलं, की गुजरातमध्ये त्या ठिकाणी असणारा आपला जो काही एक भक्त आहे, नरसिंह मेहता नावाचा, हा अडचणीत आहे आणि त्याच्या वडिलांचं श्राद्ध घालायचं त्याच्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी तिथे निघालोय. असं म्हणल्याच्या नंतर भगवंत स्वतः त्या ठिकाणी म्हणले, "थांब जरा, मी पण तुझ्या बरोबर येतो." येतो म्हणल्याच्या नंतर नरसिंह मेहताचा त्या ठिकाणी अवतार त्या ठिकाणी घेतला. जी काही वेशभूषा होती, जे काही डोक्याला जे काही पागोटं गुंडलेलं होतं ना, हा सगळा रूप, वेश सगळा त्या ठिकाणी नरसिंह मेहताचा स्वतः भगवंताने घेतला आणि नरसिंह मेहता त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी आल्याच्या नंतर मंडळी दार वाजवलं. दार वाजवल्याच्या नंतर आता मला सांगा, की जर एखादी व्यक्ती एखादी वस्तू आणायला जर बाहेर गेली बाजारात आणि ती वस्तू आणताना जर तिला यायला जर उशीर झाला, तर त्या व्यक्तीची मंडळी त्या ठिकाणी त्यांची पत्नी असेल, ती हसून दार उघडेल का त्या ठिकाणी रागाने त्या ठिकाणी वैतागून दार उघडेल? तिने अक्षरशः दार उघडल्याच्या नंतर भगवंताला सुद्धा त्या ठिकाणी तिला असं वाटलं, की आपला पती देवच आहे. पण साक्षात आलं होतं कोण तिथं? देव आले होते ना. परंतु पती देव समजून त्या ठिकाणी परत शिव्या देण्याचं काम त्या ठिकाणी भगवंताला शिव्या खाव्या लागल्या आपल्या शिष्यासाठी. आणि ते सगळं झाल्याच्या नंतर ते म्हणले, की इतका उशीर झाला. भगवंत म्हणले, खरंच म्हणले. भगवंतांच्या स्वतः डोळ्यातून त्या ठिकाणी गळगळ अश्रू आले मंडळी आणि भगवंत बोलून गेले, की खरंच तुम्ही त्या ठिकाणी खूप सोसलं, खूप वर्ष सोसलंय. मला खरंच यायला तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी खूप उशीर झालाय. इतकं म्हणल्याच्या नंतर ते म्हणले, "हे तूप घे आणि त्या ठिकाणी तू स्वयंपाक बनव. पण ठीक आहे म्हणले तोपर्यंत थोडीशी बाहेर ये." बाहेर ये म्हणल्याच्या नंतर उशीर का झाला म्हणल्याच्या नंतरचा प्रश्न होता ना. तर भगवंतानं त्या ठिकाणी त्या असणाऱ्या नरसिंह मेहताच्या पत्नीच्या हाताला पकडलं आणि बाहेर आणली मंडळी. तर भगवंतानं जे काय समोर जे काय घराच्या प्रांगणामध्ये जी मोकळी जागा होती ना, त्याच्यामध्ये भला मोठा त्या ठिकाणी मंडप त्या ठिकाणी घातला होता आणि जेवणासाठी त्या ठिकाणी एक वेगळंच त्या ठिकाणी बैठक व्यवस्था होईल असा एक मंडप घातला होता जेवणाचा सुद्धा. आणि नुसता मंडप नव्हता घातला, तर पंचपक्वान्नाची जेवणं तर होतीच होती मंडळी. पण जेवणाला बसण्यासाठी त्या ठिकाणी सोन्याचे त्या ठिकाणी पाट होते. जी जेवायला ताटं होती ती सगळी सोन्याची होती. चमचे ते सुद्धा त्या ठिकाणी सोन्याचे होते. चमचे बघा कुठल्या जेवणाचे सांगतोय मी. नाहीतर आपल्या जीवनात पण आपण बरीचशी चमचे त्या ठिकाणी पाहत असतो, की नको त्या कामामध्ये मध्ये जाऊन त्या ठिकाणी ढवळाढवळ करायची
आणि एखाद्याचं चांगलं चाललंय तिथे काहीतरी वाटोळं करायचं. अशा प्रकारे भगवंताने त्या ठिकाणी सगळं केल्याच्या नंतर हे नरसिंह मेहताच्या पत्नीने सगळं पाहिलं आणि प्रश्न असा विचारला की आजपर्यंत म्हणले मी तुमच्याकडे काय मागितलं नाही, पण मला खरं सांगा म्हणली, फाटक्या त्या ठिकाणी एका लुगड्याला ठिगळं देऊन मी माझं आयुष्य तुमच्याबरोबर संसार करते, पण आज बापाचं वडिलांचं श्राद्ध घालण्यासाठी इतके पैसे तुम्ही आणले कुठून? हा प्रश्न विचारल्यानंतर भगवंतांनी सांगितलं काय हरकत नाही म्हणले, हे सगळं उरकल्याच्या नंतर तुला मी सगळं सविस्तर व्यवस्थित सांगतो. मग हे झाल्याच्या नंतर मंडळी सगळं काही झालं आणि लोक त्या ठिकाणी जेवणासाठी त्या ठिकाणी येऊ लागल्याच्या नंतर भाऊ त्या ठिकाणी मुद्दामूनच त्या ठिकाणी भाऊ स्वतः आला नाही आणि त्याला माहिती होतं अरे ह्याच्या गायचं 18 विश्व दारिद्र्य. पण भावाने काय केलं की सगळ्या गावाला आणि तालुक्याला आमंत्रण दिलं होतं ना, मग सगळी लोक त्या सांगितलेल्या वेळेप्रमाणे तिथं त्या ठिकाणी जेवणासाठी आली होती आणि साक्षात भगवंत त्या ठिकाणी त्या लोकांचं स्वागत करण्यासाठी जेवण वाढण्यासाठी उभे होते. मग सगळी जेवण झाल्याच्या नंतर भगवंतांनी काय सांगितलं की ज्या ताटावर आणि पाटावर बसून जी व्यक्ती त्या ठिकाणी जेवली, आता तो पाट आणि ते ताट सोन्याचा असणार, चमच्या सहित वाटी सहित प्रत्येकाने स्वतःला त्या ठिकाणी घरी घेऊन जायचं असं सांगितल्याच्या नंतर मंडळी सगळे गावकरी त्या ठिकाणी आनंदामध्ये जेवण केल्यानंतर निघून गेल्याच्या नंतर इकडे 2 तासाचा त्या ठिकाणी कालावधी उरकल्याच्या नंतर नरसिंह मेहताला त्या ठिकाणी आठवण झाली, अरे 2 तास आपण इथे कीर्तन करतोय आणि जेवणासाठी तर तूप आपण आणायला आलोय, मग करायचं काय? आणि इकडे भगवंतानं काय केलं की भक्ताच्या साठी त्या ठिकाणी आपण बघा की देव सुद्धा त्या ठिकाणी भक्ता राखे पायासाठी दुर्जन अशी संवारी. आजपर्यंत भगवंताने जे अवतार घेतले ना ते केवळ काय केलंय की तुमचं आमचा त्या ठिकाणी रक्षण करण्यासाठी त्याच्यासाठीच अवतार घेतलेत ना. ज्या वेळेस भक्तांवर आपल्या संकट येतील ना त्यावेळेस त्यांचं संरक्षण करण्यासाठी अवतार घेतले. भगवंताचं इकडचं कार्य उरकल्याच्या नंतर भगवंतानं त्या ठिकाणी नरसिंह मेहताच्या पत्नीला सांगितलं की आता सगळ्यांचं उरकलंय, आता तू एक काम कर, आपल्या दोघांना त्या ठिकाणी जेवणासाठी तू 2 ताट बनव, मी तोपर्यंत नदीवर जाऊन त्या ठिकाणी हातपाय धुवून त्या ठिकाणी येतो आणि मग आपण दोघं जण जेवण करू. हे सगळं झाल्याच्या नंतर मंडळी ज्यावेळेस भगवंत आपलं काम उरकून त्या ठिकाणी निघून गेल्याच्या नंतर इकडे नरसिंह मेहता आला, दार वाजवलं, हातपाय तर त्या ठिकाणी कापत होते कारण मला यायला खूप वेळ झालाय, आता काय परिस्थिती होईल. दार वाजवल्याच्या नंतर मंडळी तुपाचं भांड हातात होतं आणि दार उघडल्याच्या नंतर त्या ठिकाणी नरसिंह मेहताने आपल्या पत्नीला सांगितलं, अरे हे तूप घे, मला यायला उशीर झाला आणि पटकन जे काय असेल ते आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी स्वयंपाक बनव. हे म्हणल्याच्या नंतर नरसिंह मेहताची पत्नी त्या ठिकाणी बोलू लागली, अहो माझी त्या ठिकाणी तुम्ही मस्करी करताय का काय? म्हणली. नरसिंह मेहतांना काय लक्षात येणार, म्हणले झाले काय? म्हणले हे आता ह्या दारामध्ये म्हणले बाहेर इतकं मोठं त्या ठिकाणी आपण मंडप घातलाय, संपूर्ण गाव नाही तर तालुक्यातली लोक जेवण करून गेलेत. ते म्हणले कुठे, मला दाखव. त्यावेळेस बाहेर ज्यावेळेस दोघं पती पत्नी ज्यावेळेस आले ना पाहायला, तर आता कुठे त्या ठिकाणी नरसिंह मेहताच्या पत्नीला कुठे काय दिसते तेव्हा मंडप वगैरे तर सगळं केव्हा त्या ठिकाणी बाजूला झालतं ना, कारण ते स्वतः भगवंत येऊन त्या ठिकाणी सगळं करून गेले होते भक्तासाठी आपल्या. मग नंतर काही दिवसांना आणि हा प्रसंग ऐकल्याच्या नंतर त्या ठिकाणी नरसिंह मेहताच्या त्या ठिकाणी डोळ्यात पाणी आलं आणि हातातलं तुपाचं भांड तर त्या ठिकाणी जमिनीवर त्या ठिकाणी खाली पडलं आणि पडल्याच्या नंतर पत्नीला फक्त एकच प्रश्न केला की कोणत्या वाटेने त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी पत्नीने सांगितलं की नदीवर त्या ठिकाणी स्नान करून त्या ठिकाणी हातपाय धुवून त्या ठिकाणी मिळतोय म्हणून सांगितलंय. मग पत्नीला सांगितलं की थोडा वेळ त्या ठिकाणी आता तू थांब, जेवणाची व्यवस्था जे काय असेल ते कर, मी जाऊन येतो. आणि नरसिंह मेहता पुन्हा तसेच त्या ठिकाणी भगवंताकडे आले. भगवंताला त्या ठिकाणी साक्षात ब्रह्मा विष्णू महेशाला त्या ठिकाणी आपल्या सपत्नीक त्या ठिकाणी आमंत्रण त्या ठिकाणी दिलं आणि भगवंताला सुद्धा त्या ठिकाणी पुन्हा नरसिंह मेहताच्या घरी भोजनासाठी त्या ठिकाणी यावं लागलं. भगवंत स्वतः त्या ठिकाणी मंडळी भोजनासाठी आल्याच्या नंतर नरसिंह मेहताने त्या ठिकाणी पुन्हा भगवंताला एक विनंती केली की भगवंत आपण स्वतः त्या ठिकाणी भोजनासाठी माझ्या घरी आलात, पण माझी एक विनंती आपल्याकडं की माझा भाऊ आहे आणि त्याला मला फक्त आपल्या पंक्तीला त्या ठिकाणी जेवणासाठी बोलून आणायचंय, तर एक 2 मिनिटं फक्त माझ्यासाठी सांगा. भगवंत त्या ठिकाणी बोलू लागले, आणि ज्याने तुझा अपमान केलाय, ज्याने तुझी त्या ठिकाणी फार इज्जत जाईल असं गावाच्या पुढे त्या ठिकाणी तुझं होईल अशा प्रकारचं वर्तन त्या ठिकाणी केलंय, तरी तू भावाला का बोलवतोयस? त्यावेळेस बघा नरसिंह मेहताच्या मुखातली त्या ठिकाणी शब्द बाहेर पडले, अरे हे भगवंता, हे त्याला बोलण्यासाठी त्या ठिकाणी बुद्धी देणारा कोण होता? तर तूच होतास ना. मग तू जर बुद्धी देणारा असेल तर तो तसं बोलू शकतो ना, आणि तो चांगलं पण बोलू शकतो. हे बोलल्याच्या नंतर त्या ठिकाणी मंडळी ज्यावेळेस नरसिंह मेहता आपल्या भावाला बोलवायला गेले आणि बोलून आणलं, त्यावेळेस भावाला सुद्धा त्या ठिकाणी लाजल्यासारखं झालं.
पण भावाला त्या ठिकाणी एकच सांगितलं की दादा आज तू जेवायला त्या ठिकाणी चल. जेवायला आणल्याच्या नंतर भगवंताला एकच सांगितलं की जर तुमच्या पंक्तीला जर आज मी याला जर आणलं नसतं ना तर आयुष्यभरासाठी त्या ठिकाणी तो बाजूला राहिला असता. म्हणजे ही मला तुम्हाला सांगायचंय का, ही भक्ती जर आपण जर मनापासून केली ना तर साक्षात स्वतः भगवंत सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या आमच्या मदतीसाठी त्या ठिकाणी धावत असतो. फक्त ती भक्ती तुमची कशी असावी, सेवा कशी असावी, ती अगदी मनापासून त्या ठिकाणी असावी. आणि अशा प्रकारे मंडळी त्या ठिकाणी ही नरसिंह मेहताचा आपण एक त्या ठिकाणी दृष्टांत त्या ठिकाणी पाहिला. मद हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार करू म्हणून विशेष आत्या दुर्विवेकावरी. मग मला सांगा की ही सेवा त्या ठिकाणी करत असताना त्यात काय आपण पाहिले की मनापासून फक्त काय करायची, आपल्याला सेवा करायची. ही सेवा मनापासून करत असताना एखादा म्हणाल त्या ठिकाणी सेवा करून काय मिळणार आणि काय नाही मिळणार. आणि जर आपण केलंच नाही तर काय मिळणार आहे, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे ना. आपण जर नुसतं त्या संसाराच्या मागे लागून संसारातल्या सुखाला जर सुख मानत बसलो, आणि मनुष्याचं जीवनात तसंच आहे बघा. संसारात जर आपल्याला जर त्या ठिकाणी गाडी बंगला सगळी जी काही सुख जर मिळली ना तर आपण त्या सुखामध्ये काय होतो, आपण सुखी होतो. आणि संसारामध्ये येणारा एखादं जर दुःख असेल ना आपल्याला तर त्या दुःखाला आपण दुःख मानून काय होतो, आपण दुःखी होतो. खरं तर पाहायला गेलं तर संसार कसा आहे आपला, तुमचा आमचा दुःखमुळेच आहे ना. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ करुणा मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ धर्म जागो सदैवाचा जेव्हा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. असा हा दुःखमूळ असणारा जो संसार आहे ना याला आपण काय करतोय की या संसाराला त्या ठिकाणी चिटकून बसतोय. आणि त्याच्यामुळे काय होते, आपल्याला त्याच्यातून जे काय दुःख येते ना त्या दुःखातून त्या ठिकाणी मग आपल्याला सुख त्या ठिकाणी मिळत नाही ना. तुझे आहे तुझ पाशी परंतु जागा चुकलासी ना. की सुख जे काय आहे ना ते कशात सुख म्हणायचं, ज्या संसारामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला आहे त्या परिस्थितीमध्ये जर सुख मानता आलं ना तर आपण आपलं जीवन सुद्धा त्या ठिकाणी नक्कीच आपण सुखी करू शकतो ना. परंतु आपलं तसं नाहीये. जे काय मला पाहिजे ते सगळं आयुष्य आरामात त्या ठिकाणी मला भेटलं पाहिजे आणि ते पण वेळेतच भेटलं पाहिजे अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी म्हणतोय. त्यामुळे आपल्याला कुठलीच गोष्ट त्या ठिकाणी मग परमार्थ पण साधत नाही आणि प्रपंच पण साधत नाही नीट. कुठली गोष्ट आपण जर करायला गेलो ना तर त्या ठिकाणी आपण प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी जर काम करत गेलो, परमार्थ करत गेलो एक ना एक दिवस चांगला आल्याशिवाय राहत नाही ना. बरंच आता मला पण त्या ठिकाणी बरीच त्या ठिकाणी मंडळी म्हणली की आयुष्यभर त्या ठिकाणी बरीचशी मंडळी आळंदी सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी राहतात, परंतु प्रवचन कीर्तन सुद्धा त्या ठिकाणी त्यांना करता येत नाही, जमत नाही, त्या हातोटी जमत नाही. पण माझ्या सारख्याला तर मी एकच सांगेल की त्या भगवंताची त्या ठिकाणी माऊलीची इतकी त्या ठिकाणी माझ्या सारख्यावर आशीर्वाद मी समजल आणि मानतोय मी की कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी परमार्थिक त्या ठिकाणी घरामध्ये सुद्धा वातावरण नसताना कुटुंबामध्ये त्या ठिकाणी माळ घातल्याच्या नंतर तालमीत होतो मी, सांगायला काय हरकत नाही. हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू संतोष महाराज पायगुडे आणि मी एकाच तालमीत एकाच ताटात जेवायचो 8-10 वर्षाचं होतो पुण्यामध्ये चिंचे तालमीत. पण त्यांच्या नंतरचं त्या ठिकाणी जे काही जीवन आहे ना, जो काळ आहे ना तो बदलण्याचा त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला आणि हा बदल झाला. माझ्या सारख्याला पण स्वप्नात वाटलं नव्हतं की त्या ठिकाणी मी प्रवचन करेल, कीर्तन करेल. पण करताना त्या ठिकाणी तुमचं ध्येय जर चांगलं असेल ना, मनापासून असेल ना, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी साध्य होतात ना. आणि त्याचा त्या ठिकाणी हा एक लाभ त्या ठिकाणी आहे ना. आणि हा कशामुळे, तुमच्या आमच्या संतांच्या त्या ठिकाणी साधू संतांच्या वारकरी मंडळींच्या सानिध्यात राहिल्यामुळे त्या ठिकाणी या गोष्टी सगळ्या करू शकतो ना आपण. मला सांगा आज जर तसं जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला नेवाशाचं ठिकाण सर्वांना माहिती आहे की नेवाशाला मंदिर आहे. कशाचं मंदिर आहे मंडळी? नेवाशाला त्या ठिकाणी खांबाचं मंदिर आहे, बरोबर आहे ना. आणि तो खांब कोणचा आहे की माऊलींनी ज्या म्हणतात, हॅलो, पैस खांबाचं, हो खांबाचं. तर त्या खांबाला काय झालंय की टेकून त्या ठिकाणी माऊली बसले होते आणि तिथं ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी सांगितली ना. मग मला एक सांगा की खांबाला टेकून जर एखादी व्यक्ती जर बसली तर त्या खांबाकडे काय असतो, आपलं पाठण असते का तोंड असतं? पाठण असते ना आपली. पाठ करून जर आपण बसतो, मग मला सांगा
ज्या खांबाकडे माऊलींनी पाठ फिरवली त्या खांबाचं जर त्या ठिकाणी मंदिर होऊ शकते, तर तुमच्या आमच्याकडे ज्याच्याकडे जर माऊलींनी त्या ठिकाणी माऊलींनी तोंड केलंय, मला सांगा त्याच्या जीवनात त्या ठिकाणी काय होईल? त्याचं सोनं झाल्याशिवाय राहील का, मला सांगा ना. मग त्या माऊलींची तुकोबारांचं जर तुमच्या आमच्यावर त्या ठिकाणी त्यांच्या सानिध्यात जर आपण राहत असेल, तर आपलं त्या ठिकाणी जीवनामध्ये त्या ठिकाणी काय आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे, काय कमी पडणार आहे, मला सांगा. ज्ञानोबा तुकाराम आपण दिवसभर त्या ठिकाणी म्हणायचं आणि संध्याकाळी खायला पंक्तीला या ठिकाणी गुलाबजाम मिळतात. ह्याच्यापेक्षा आणखी वारकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी काय पाहिजे? आणि माझं त्याच्यापेक्षा पुढे पण जाऊन त्या ठिकाणी एक स्वतःचे विचार आहेत की मी मान्य करतो की बाबा ठीक आहे ना, मी असा विचार केला की परमार्थ परमार्थ कीर्तन प्रवचन. मला एकच कळलं की माळ घातल्याच्या नंतर मी त्यावेळेस मला वाटलं नव्हतं मी प्रवचन करेल किंवा कीर्तन करेल, पण मला एकच ध्येय होतं की स्वतःचा संसार, स्वतःचे आई वडील कसे सांभाळायचे इतकं जरी मला समजलं ना, तरी त्या ठिकाणी मला खूप काही त्या ठिकाणी साध्य झाल्यासारखं होईल. आणि या माध्यमातून या भावनेतून त्या ठिकाणी मी या परमार्थात आलो ना. आल्याच्या नंतर काय वाईट झालं? कुठेतरी त्या ठिकाणी चांगले दिवस त्या ठिकाणी जीवनामध्ये आलेच ना. आणि हा परमार्थ करताना सुद्धा त्या ठिकाणी काय आहे की सेवाभावी वृत्तीच त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आपल्याला सगळंच काही त्या ठिकाणी आपण करू शकत नाही, पण त्यातून पण त्या ठिकाणी सेवा आणि भक्ती मला सांगा कशी करावी, की मला आवडेल ही करून उपयोग नाहीये किंवा समाजाला आवडेल ही करून नाही, तर भगवंताला त्या ठिकाणी कोणती भक्ती आवडते ना, ही करण्याचा जर आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला ना मंडळी, तर नक्की आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आपला उद्धार झाल्याशिवाय, कल्याण झाल्याशिवाय त्या ठिकाणी ते राहत नाही ना. मग मला सांगा की जटायू नावाचा त्या ठिकाणी काय होता, पक्षी होता ना, गिधाड होत. मग जर त्या जटायूचं त्या ठिकाणी त्याच्या मुखातले त्या ठिकाणी शब्द आहेत, उद्गार आहेत की जर प्रभू रामचंद्र जर मला त्या ठिकाणी जर मांडीवर घेणार असतील आणि माझ्या मस्तकावरून हात फिरवणार असतील ना, तर मी जन्मोजन्मी त्या ठिकाणी गिधाड व्हायला तयार आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला माहितीये प्राण्यातला प्राणी असणारा जड प्राणी कोणचा आहे, तर रेडा आहे. त्या रेड्याच्या मुखातले त्या ठिकाणी उद्गार आहे की जर ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा राया जर माझ्या मस्तकावर जर हात ठेवणार असतील, तर जन्मोजन्मी त्या ठिकाणी मी रेडा व्हायला तयार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे जर त्या ठिकाणी मला जर सांभाळणार असतील, तर त्यांच्या दारचं वाघ्या नावाचं कुत्र व्हायला मी त्या ठिकाणी आयुष्यभर तयार आहे. हे जर त्या कुत्र्याचं जर त्या ठिकाणी जर उद्गार असतील, मला सांगा हा, तर तुमची आपल्याला जर मनुष्य जन्म मिळालाय, आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, मला सांगा. कुंभकर्णाच्या त्या ठिकाणी युद्धाच्या वेळेस त्या ठिकाणी जे एक वानर होतं ते त्याच्या त्या ठिकाणी हाताशी लागलं आणि हाताशी लागल्याच्या नंतर त्याच्या मुखातले एक शब्द होते की तू फक्त काय म्हण, मी रावणाचं आहे म्हण, तुला मी जीवदान देतो. त्यावेळेस त्या वानराच्या मुखातून त्या ठिकाणी शब्द आहेत मंडळी की रावणाचा म्हणून त्या ठिकाणी जगण्यापेक्षा रामाचा म्हणून त्या ठिकाणी मेलो तरी चालेल. हे जर त्या वानराचे त्या ठिकाणी जर जटायू सारख्या गिधाडाचे शब्द असतील, रेड्याचे शब्द असतील, त्या कुत्र्याचे असतील, तर आपण आपल्या जीवनात त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? अहो आपण साधे सुधे तसे नाहीयेत ना, मला सांगते ना. आम्ही दैवाचे दास पंढरी राहायचे. तुम्ही आम्ही त्या ठिकाणी साधे नाहीत, सामान्य नाहीत ना. फक्त काय झाले, आपल्याला फक्त पारख नाहीये त्यातली. आपण जर त्याची जर पारख केली ना की मला कोणाच्या सानिध्यात राहायचे आणि मला माझ्या जीवाचं त्या ठिकाणी सोनं करून घ्यायचे, कल्याण करून घ्यायचे, तर त्या ठिकाणी नक्कीच त्या माणसाचं सोनं त्या ठिकाणी जीवाचं झाल्याशिवाय राहणार नाही ना. मद हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार करू, म्हणून विशेष आत्या दुर्विवेकावरी. मग मला सांगा की आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी जर आपण गुरु जर केला मंडळी, तर गुरु केल्याच्या नंतर आपलं कल्याण त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. कारण मला सांगा जीवनामध्ये आपण जर पाहायला गेलं तर गुरु का करावा, की साक्षात भगवंताला सुद्धा मला सांगा की देवामध्ये आपण जर त्या ठिकाणी भगवंताचे 10 अवतार पाहिले आणि त्यातले प्रामुख्याने जे दोन पाहिलेत आपण, ते राम आणि कृष्ण हे 2 अवतार पाहिलेत. पण ह्या भगवंतांना सुद्धा त्या ठिकाणी काय गरज होती का? तरी पण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय केले? गुरु केलेच ना. त्यांनी केले ते केले. भगवान दत्तात्रयांनी त्या ठिकाणी जर आपल्या जीवनामध्ये मंडळी 24 गुरु केले, की जो भगवान दत्तात्रयांच्या बाबतीत जर पाहिलं की ज्याने त्या ठिकाणी त्यांना ज्या काही गोष्टी चांगल्या त्या ठिकाणी सांगितल्या, पण त्याच्यामध्ये त्यांनी किडा मुंगी त्या ठिकाणी कोण आहे हे पाहिलं नाही, तर त्याला त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये काय केलं? गुरु मानण्याचं काम केलं. मग आपल्या जीवनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपण जर परमार्थामध्ये वावरतोय किंवा दुसऱ्या क्षेत्रामध्ये वावरतोय, की ज्या मंडळींनी आपल्याला आयुष्यामध्ये आपल्याला उपयोगी पडलेत, ज्यांनी त्या ठिकाणी आपल्याला हा मार्ग दाखवलाय,
त्यांना त्या ठिकाणी आपण आपल्या जीवनात त्या ठिकाणी कधीच विसरलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, आपण विसरल्याच्या नंतर काय होतं, मग आपण पाहतो विसरली त्या थोर झाली आणि असंच होतंय ना. तर त्याच्यामुळे जीवनात मध्ये काय करायचं, की ज्यांनी आपल्याला चांगले मार्ग दाखवलेत, आपले जे गुरु असतील त्यांची मनापासून काय करायची, सेवा करायची. आणि ती सेवा करून काय करायचं, हा जो काय मिळालेला जो काय आपल्याला नरदेह आहे ना, तो चांगल्या कामाला त्या ठिकाणी लावायचा आहे. कारण नरदेह दुर्लभ जाणा शेत वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातनात मी आठवा मधुसूदना. कारण हा तुम्हाला आम्हाला जो नरदेह मिळाला, हा कसा मिळाला, हा काकटाळी न्यायाप्रमाणे मिळाला आहे. मग काकटाळी न्यायाप्रमाणे मिळाला नरदेह, मग त्याचा आपण वापर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केला पाहिजे ना. तर त्याची पण किंमत आपल्याला त्या ठिकाणी कळत नाही. जसं काय आपण पाहिलंय बघा, की काय होतं, हरिण असते, त्या हरणाच्या काय होते, नाभीमध्येच त्या ठिकाणी तो गंध सुगंध असतो, पण ते काय करते, त्या शोधामध्ये त्याच्या त्या ठिकाणी काय होतं, ते सैरा वैरा त्या ठिकाणी रानभर त्या ठिकाणी धावते. आणि धावून त्या ठिकाणी काय होते, मग तो जो पारधी असतो ना, शिकारी असतोय ना, तो बरोबर त्या ठिकाणी आपला जे काही शिकारीचं ते काही साहित्य असेल, भाला असेल, तो नेम धरूनच त्या ठिकाणी बसलेला असतो ना. आणि मग काय होते बघा, ते त्या विषयामध्ये थोडक्यात त्या गंध नावाच्या विषयात इतकं ते हरिण सुद्धा गुरफटून गेलेलं असते ना, की त्याला त्या ठिकाणी मरणाची त्या ठिकाणी ते विसर पडलेला असतो, मरणाचा सुद्धा. त्या पारध्याने ज्यावेळेस त्याला बाण मारतो ना, त्यावेळेस त्या पारध्याला सुद्धा ते हरिण म्हणतंय, क्या देखते पारधी पुरा लगा है घाव, जब तक दिल में सांस है तब तक बिन बजाव. मग मला सांगा, इथं काय होतंय, की त्याच्या जवळच जी असणारी गोष्ट आहे ना, ती शोधण्यासाठी पण ते काय करते, सैरा वैरा धावते. आणि सैरा वैरा धावल्याच्या नंतर धावता धावता काय होतंय, फार मरणाच्या दारात पोहोचतोय, तरी त्याला त्या गोष्टीचा तिथं काय होतं, विसरच पडतोय ना. म्हणून जीवनात काय करा, की जर चांगले त्या ठिकाणी जर दिवस आपल्याला जीवनात आणायचे असतील, तर आपल्या आयुष्यामध्ये काय करा, आपण चांगला एक गुरु करा, चांगल्यांच्या त्या ठिकाणी सहकार्यामध्ये राहा, चांगल्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी परमार्थिक सुद्धा त्या ठिकाणी आपली प्रगती करा. कारण आता जर आपल्याला आपल्या परमार्थात पण बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय बघा, की जर मला एखादी गोष्ट जर त्या ठिकाणी समजत नाही आणि ती गोष्ट मला समजत नाही, मी जर एखाद्याला विचारायला गेलो ना, तर त्याला असं वाटतं की माझ्यासारखं कोण नाही. तो म्हणतो मला माहितीच होतं त्याला काही येत नाही, तू माझ्याकडेच त्या ठिकाणी विचारायला येणार आहे. त्या अशा प्रकारे काय होतंय पारमार्थिक जीवनामध्ये, मग काय होते माणसं, मला तर माझं सांगणं आहे की ज्ञान आहे ना, हे ज्ञान काय होतं आपलं, जर आपण माझ्याकडे समजा ज्ञान आहे, तुमच्याकडे जे ज्ञान आहे, चांगले दोन शब्द असतील तुम्ही मला द्या, माझ्याकडचे दोन तुम्ही घ्या ना. त्याच्यात काय होते, दोघांचे त्या ठिकाणी ज्ञान वाढते ना. ज्याप्रमाणे आपण जर पाहायचं झालं, माझ्याकडे काय 1 रुपया आहे आणि तुमच्याकडे 1 रुपया आहे, तो माझ्याकडचा रुपया जर मी तुम्हाला दिला आणि तुमच्याकडचा मी 1 रुपया घेतला, तर माझ्याकडे किती राहणार आहे, 1च रुपया राहणार आहे आणि तुमच्याकडे 1च रुपया राहणार आहे. पण जर तुमच्याकडे जर एखादा चांगला ज्ञानाचा सुंदर विचार आहे आणि माझ्याकडे एखादा चांगला सुंदर विचार आहे ज्ञानाचा, तर तो जर आपण त्याची देवाणघेवाण केली ना, तर तुमच्याकडे चांगले 2 सुंदर विचार होतील, ज्ञानाच्या 2 गोष्टी चांगल्या होतील, माझ्याकडे त्या ठिकाणी 2 चांगल्या होतील. ज्ञान काय होते, दिले घेतलेलं काय होते, वाढते. ते जवळ ठेवून त्या ठिकाणी त्याचा काही उपयोग त्या ठिकाणी होत नाही. मग जुनी जाणती पण मंडळी आहेत ना, की आपला वसा आणि वारसा त्या ठिकाणी चालण्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्याकडे जी काही ज्ञानाची शिदोरी आहे ना, ही तरुण पिढीला त्या ठिकाणी देण्याचं काम केलं पाहिजे. आणि आपला जो काही मार्ग आहे ना, तो पुढे त्या ठिकाणी तसा चालू राहिला पाहिजे. हे प्रत्येकाने आपल्या जीवनात जर त्या ठिकाणी प्रयत्न करत गेलं ना, तर ती जी गोष्ट आहे ती थांबणार नाही. कारण आपण काय म्हणतोय, आपण आज म्हणतोय बघा, की नाही आता परमार्थ त्या ठिकाणी हे राहिला नाही, व्यवस्थित लोक करत नाहीत, राहिले नाही. पण त्याच्या पलीकडे जर जाऊन पाहायचं झालं ना म्हणले, तर आपण आळंदीचं एक छोटस उदाहरण बघू, की पूर्वीच्या काळामध्ये आज कार्तिकी वारीला त्या ठिकाणी जो समाज जमतो ना, कार्तिकी वारीला आज किंवा महिन्याच्या वारीला जो जमतोय ना आज महिन्याच्या, हा पूर्वीच्या काळात कार्तिकी वारीला जमायचा, बरोबर आहे. आणि म्हणजे मग मला सांगा, की महिन्याला जो कार्तिकी वारीला पूर्वी समाज जमायचा, एवढा आज महिन्याला जमतोय. लोकांचं काय झालं, त्याच्याकडे जाण्याची भावना त्या ठिकाणी कमी नक्की वाढलाय. एक नक्की आहे की भक्तिभाव कुठेतरी त्या ठिकाणी थोडा कमी झालाय, ते नाकारता येणार नाही. पण म्हणून परमार्थ त्या ठिकाणी थांबला नाही ना. भगवंत काय करत असतो, एखादा जर मी म्हणलं की आता माझ्याशिवाय त्या ठिकाणी माझ्या कुटुंबात माझ्या गावात पान हलणार नाही, तर असं काही होत नाही. आपण गेल्याच्या नंतर पाठीमागं भगवंत दुसऱ्याला आपोआप त्या ठिकाणी बुद्धी देत असतो आणि त्याचं कार्य त्या ठिकाणी त्याच्या हातून त्या ठिकाणी तो पार पाडत असतो ना. म्हणून काय करायचं, की करत असताना मनापासून त्या ठिकाणी सेवा करा आणि प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी परमार्थ करा. आपल्या जीवनात त्या ठिकाणी आपल्याला जे साध्य करायचं ते झाल्याशिवाय नक्कीच त्या ठिकाणी राहणार नाही. मज हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार गुरु, म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी.
मला सांगा की आज जर आपण पाहायला गेलं मंडळी तर ह्या गोष्टी करत असताना त्या ठिकाणी आपल्याला महत्वाचा एक विषय जर पाहायचा झाला तर धर्म, की धर्माच्या बाबतीत पण जर आपल्याला जर बोलायचं झालं तर आपण काय करतोय, आपला धर्म पण आपल्याला त्या ठिकाणी टिकवता आला पाहिजे ना. आज बाकीच्या समाजांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर वेळच्या वेळेला त्या ठिकाणी जे काही त्यांच्या साधना असतील ना, योग या त्या ठिकाणी असतील ना, त्या वेळेच्या वेळेला त्या ठिकाणी जाऊन करणार. इव्हन आपण मुस्लिम समाजाच्या बाबतीत जर पाहायचं जरी झालं तरी त्या ठिकाणी नमाज पडताना मंडळी त्यांचा टायमिंग ठरलेला आहे आणि त्या टायमाला ती व्यक्ती तिथे जाणार म्हणजे जाणार आणि ते नमाज पाडणार. त्याला रोज जर नाही जायला जमलं तर शुक्रवारी तो दुकान असलं तरी तो त्या ठिकाणी बंद ठेवणार. एखाद्याच्या दुकानात एखादा कामाला असला तो म्हणणार मला शुक्रवारी सुट्टी देत नसेल तर तुझं काम मी सोडून चाललो, पण मला नमाज पडण्यासाठी जायचंय. मला सांगा ख्रिश्चन समाजाच्या बाबतीत जर आपण पाहायचं झालं तर लहान मुलं जर घरात असताना ते काय करतात की लहान बाळाला ते खेळणं आणून देतात आणि ते खेळणं ते झोपल्याच्या नंतर आहे ना त्याच्या उशाला आणून ठेवतात. उशाला आणून ठेवलं की ते सकाळी ते लहान मुलं काय करतं, झोपेतून उठतंय आणि कोणी आणून त्या ठिकाणी आई वडिलांना विचारलं ते आई वडील काय सांगतात, मी आणलंय म्हणत नाही, ते म्हणतात येशूने त्या ठिकाणी आणून दिले, तुला भगवंताने आणून दिले. त्या मुलावर लहानपणापासूनच त्या ठिकाणी मनावर काय त्या ठिकाणी ते बिंबतंय की येशूने तुला त्या ठिकाणी देवानेच आणून दिली ही गोष्ट, ते विश्वास ठेवतोय ना. पण आपण काय करतोय, आपण मुलांनी एखादी गोष्ट माहिती की आपण तात्काळ त्या ठिकाणी त्याला देतोय आणि त्याला त्या गोष्टीची त्या ठिकाणी किंमत कळत नाही. म्हणजे यातून थोडक्यात सुचवायचंय काय की धर्माच्या बाबतीत त्या ठिकाणी आपण कुठेतरी त्या ठिकाणी पाठीमागे पडतोय. हा धर्म त्या ठिकाणी टिकवत असताना आपले जे काय रीतिरिवाज आहे, सण असतील पारंपरिक सण, हे पण आपण सगळे जर जपत गेलो तर ते पुढच्या पिढीला काहीतरी आपण मागे त्या ठिकाणी ठेवणार आहे ना. तर लोकांना त्या ठिकाणी काय सण होते आणि काय परंपरा होत्या ह्या नवीन पिढीला पुढच्या काळात त्या ठिकाणी समजणार सुद्धा त्या ठिकाणी नाहीत. म्हणून काही गोष्टी असतील त्या धर्माच्या बाबतीत सुद्धा आपण त्या ठिकाणी जपायला पाहिजे. आणि आज जर पाहायला गेलं ना मंडळी तर आपण काय करतोय, फक्त आपल्या आपल्या जातीपातीमध्ये त्या ठिकाणी विखरलो गेलोय. त्याला कारण पण तशीच आहेत की आपलीच असणारी मंडळी काय करतात, आपल्या आपल्या त्या ठिकाणी जातीपातीचं त्या ठिकाणी लावून देतात आपल्या आपल्यातून, आपण त्याच्यातच झुंजत बसलोय. आपण जर पाहायला गेलं तर एकमेव आता साधन आहे आपल्याकडे परमार्थ, की वारकरी संप्रदाय हा एकमेव संप्रदाय आहे की ज्याच्यामध्ये कुणी पण त्या ठिकाणी या नटखट त्या ठिकाणी यावे आणि शुद्ध होऊन जावे. त्याप्रमाणे ना एकमेव हा असणारा आपला वारकरी संप्रदाय आहे की जो सगळ्यांना एकत्र करून त्या ठिकाणी 18 पगड जाती एकत्र करून त्या ठिकाणी चालतोय आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी सगळेजण आपण तरलोय. पण आपण जातीपातीच्या राजकारणामध्ये गुंतलोय, आपल्या आपल्यात भांडत बसतोय. पण खरं जर पाहायला गेलं ना तर आपल्यावर त्या ठिकाणी येणारं जे संकट आहे ना मंडळी ते आपलं नाहीये. तर आज आपण कितीतरी उदाहरणं त्या ठिकाणी पाहतोय, लव जिहाद सारखी प्रकरण असतील काय असतील की अनेकांचे प्रपंच त्या ठिकाणी घरचे घर त्या ठिकाणी उद्ध्वस्त होत चाललेत. पण आपण त्याच्याकडे काय करतोय, दुर्लक्ष करतोय आणि आपली आपली एकामेकांच्या जिरवाजिरवीच्या नादात आपण आपलं त्या ठिकाणी वाटोळं करून घेतोय. तर अशाच प्रकारे जर आपण पाहायला गेलं मला सांगा तर धर्माच्या बाबतीत जर दोन शब्द बोलायचं झालं तर मला सांगा की छत्रपती शिवाजी महाराज असतील, महाराजांनीच तरी काय केलं त्या ठिकाणी की 18 पगड जाती त्या ठिकाणी एकत्र केले आणि हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी स्थापना केली ना. पण तिथं कुठल्याही गोष्टीचा त्या ठिकाणी विचार केला नाही की कोण आहे काय. त्यावेळेस महाराजांच्या पण त्या ठिकाणी सैन्यामध्ये आपण पाहायला गेलं तर कितीतरी त्या ठिकाणी मुस्लिम सुद्धा त्या ठिकाणी त्यांचे शिलेदार होते ना. महत्वाची जबाबदारी खाती सांभाळणारे पण मुस्लिम त्या ठिकाणी त्यांचे सरदार होते ते. परंतु त्यानंतरचा काळ जर पाहायला गेला तर शंभू राजांच्या बाबतीतला पण आपण जर काळ पाहायला गेला तर मला सांगा की त्यावेळेस औरंगजेब त्या ठिकाणी अनेक दिवस त्या ठिकाणी शंभू राजांना पकडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत होता. पण शंभू राजे काय त्यांच्या हाताला लागत नव्हते. शेवटी मला सांगा कोकणातल्या संगमेश्वर नावाच्या ठिकाणावर काय झालं की आपल्यातल्याच त्या ठिकाणी काही गद्दार त्या ठिकाणी पुढे आले आणि आपल्यातल्याच गद्दारांच्या मदतीनं त्या ठिकाणी मुकरब नावाचा त्या ठिकाणी जो खान होता, लाखोची फौज घेऊन त्या ठिकाणी शंभू राजांना पकडण्यासाठी आला होता ना. त्या गद्दारांमुळे त्या ठिकाणी शंभू राजांना संगमेश्वराजवळ पकडण्यात आलं आणि तिथून मग त्यांना श्रीगोंदा त्या ठिकाणी मध्ये त्या ठिकाणी नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंद्यामध्ये तालुका आणि बहादूर नावाच्या गडावर त्या ठिकाणी नेण्यात आलं. तिथे नेल्याच्या नंतर सर्वांना आपले पुढचे त्यांचे त्या ठिकाणी प्रसंग माहिती आहेत की त्या औरंगजेबाच्या त्या ठिकाणी तिथला एक रीतिरिवाज होता की औरंगजेब आल्याच्या नंतर जोपर्यंत त्याला सर्वजण त्या ठिकाणी मुजरा करत नाहीत तोपर्यंत त्याचा त्या ठिकाणी सभा त्याचे जो काय दिवसभराचा कारभार आहे तो सुरू होत नव्हता. आणि औरंगजेबाने पाहिलं की अरे सर्वांचे मुजरे त्या ठिकाणी मला झाले पण एकच मुजरा राहिलाय.
तो मुजरा शंभूराजांचा राहिलाय. आणि त्यावेळेस औरंगजेबाने ते त्याचे जे सैन्य होतं त्यांना सांगितलं की त्याला मुजरा करायला त्या ठिकाणी सांगा. अक्षरशः मंडळी औरंगजेबाचं सैन्य या बाजूने त्या ठिकाणी हातपाय त्या ठिकाणी साखळदांडाने त्या ठिकाणी शंभूराजांचे बांधलेले होते आणि दोन्ही बाजून त्या ठिकाणी सैन्य आले आणि 4-4 जण दोन्ही बाजून त्या ठिकाणी शंभूराजांच्या मानाला त्या ठिकाणी लोंबकळले. पण इतकी त्या ठिकाणी अंगामध्ये ताकद होती की मान सुद्धा त्या ठिकाणी खाली होईना. त्या औरंगजेबाला समोर त्या ठिकाणी घाम फुटला आणि याला साखळदांडाने बांधलाय, एवढं सैन्य त्या ठिकाणी मानाला लोंबकळलंय, तरी जर याची मान सुद्धा खाली जर वाकत नसेल, हा जर सुटला इतक्यातून तर आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी सोडणार नाही. म्हणून धरून त्या ठिकाणी औरंगजेबाला सुद्धा त्या ठिकाणी घाम फुटत होता. आणि नंतरच्या काळात मग मला सांगा की त्या औरंगजेबाने त्या ठिकाणी सांगितलं की मला मुजरा कर, तुला त्या ठिकाणी जीवदान देतो. त्यावेळेस त्या ठिकाणी शंभूराजांच्या त्या ठिकाणी मुखातले शब्द आहेत, अरे तुझ्यासारख्या कुत्र्याला त्या ठिकाणी मुजरा करण्यापेक्षा त्या महाराष्ट्रातील तरुण मुलं त्या ठिकाणी मुजरा करतील. तुळजापूरच्या भवानी मातेला, तुझ्यासारख्या कुत्र्याला मुजरा करण्यापेक्षा या महाराष्ट्रातील तरुण मुलं मुजरा करतील शनी शिंगणापूरच्या महादेवाला, तुझ्यासारख्या कुत्र्याला मुजरा करण्यापेक्षा या महाराष्ट्रातील तरुण मुलं मुजरा करतील पंढरीच्या पांडुरंगाला. इतकं म्हणून त्या ठिकाणी शंभूराजे त्या ठिकाणी औरंगजेबाच्या मुखावर त्या ठिकाणी तोंडावर थुंकले आणि रागाच्या भरामध्ये त्या ठिकाणी इतकी बेकार त्या ठिकाणी शिवी दिली. या शिव्या दिल्याच्या नंतर तो त्या ठिकाणी मग प्रसंग औरंगजेबाला राग आला आणि नंतर त्या ठिकाणी आपल्या शंभूराजांचं त्या ठिकाणी एक एक अवयव त्या ठिकाणी हाल हाल करून त्या ठिकाणी मारण्यात आलं. तुम्हाला यातून सांगायचं काय मंडळी की किती त्या ठिकाणी प्रसंग त्या ठिकाणी झाले. अंगावरची साल कातडी त्या ठिकाणी एक एक काढली, डोळ्यामध्ये सळ्या घातल्या, जीभ कापली, परंतु धर्म बदलण्याचं काम त्या ठिकाणी या शंभूराजांकडून त्या ठिकाणी झालं नाही. आणि म्हणून आज इतकी वर्षी गेल्याच्या नंतर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आदरानं त्या ठिकाणी नाव घेतोय ना, त्याला कारणच तेवढे. फक्त 1-2 मिनिटं आता शेवटची त्या ठिकाणी मी घेतोय, वेळ उरकत आला आपला. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तेज पुंज तेजस्वी आखे तेज पुंज तेजस्वी आखे निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्र उन्नति का दिव्य स्वप्न मिटा नहीं. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. जीवा कटी खून बहाया, जीवा कटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का वो बेटा था, गलत राह पर चला नहीं. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. मातृभूमि के चरण कमल पर मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, हे दूजा कोई दुनिया में जैसा शंभू राजा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. वर्ष 300 बीत गए अब, वर्ष 300 बीत गए अब, शंभू तेरी बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ ले संसार को. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. कोटि कोटि कंठों में तेरा, कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है. अमर शंभू तू अमर हो गया, अमर शंभू तू अमर हो गया, तेरी जय जयकार है. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव.
मजर उदयी सद्गुरु जेने तारी लोहा संसार पुरु म्हणून विशेषाध्यातून आजची झालेली प्रवचन रूपी सेवा माझे गुरुवारी हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज देवाते गुरुजी, त्याचप्रमाणे माझे आई वडील असतील, आपण सर्वच उपस्थित सर्वच वारकरी मंडळी असतात, आपणा सर्वांच्या चरणी आजची झालेली सेवा त्या ठिकाणी समर्पित करतो. जे काही योग्य असेल त्या ठिकाणी घ्या, जे काही चुकीचं असेल माझं मला परत द्या. आणि 1-2 मिनिटाची विनंती आहे सर्वांना की मी तासभर त्या ठिकाणी बोललोय, माझी बडबड त्या ठिकाणी तुम्ही ऐकली. जिथं कुठं कमी जास्त वाटलं असेल तिथं हक्काने त्या ठिकाणी मला आपण सांगावं, कौतुक करण्यासाठी नाही. जिथं चुकलं असेल ते पण आवर्जून मला त्या ठिकाणी आपण सांगावं, कारण आपल्याला पुढे काय करायचं, चुका सुधारून त्या ठिकाणी पुढे जायचं. त्याच्यासाठी मी तुम्हाला आवर्जून एक कुटुंबातला सदस्य म्हणून त्या ठिकाणी विनंती करतोय, आपण ही विनंती मान्य करावी. झालेली सेवा जगाचा मायबाप पांडुरंगाची चरणी, विश्वमाऊली ज्ञानोबरायांची चरणी, तुकोबरायांची चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम. आपल्या दिंडीबद्दल 2 शब्द बोला. आता वारी आली जवळ, दिंडीच्या बाबतीत वारी जवळ आलेली आहे. 395 क्रमांक आहे आपला. महाराजांच्या पाठीमागे रथाच्या 395 क्रमांकाचा त्या ठिकाणी आपला दिंडीला नंबर सुद्धा मिळाला आहे. मंडळी, सांगायचं झालं ना तर आज असंख्य दिंड्या त्या ठिकाणी आपण पाहतोय की बिना नंबरच्या चालतात, की ज्यांना राहण्याची खाण्याची कुठली त्या ठिकाणी व्यवस्था सोय पण नसते, की तिथं जागा मिळेल ना. पावसाळ्यात पण आपण पाहतो की अक्षरशः पाऊस जर आला ना तर तंबूंची सुद्धा सोय नसते, लोकांना रस्त्यावर झोपायला लागतं, कधी कधी चिखल असतं तिथं पण झोपायला लागतं. परंतु आपलं एक भाग्य आहे की आज लाखो रुपये देऊन त्या ठिकाणी लोकांना दिंड्यांना नंबर मिळत नाही, आणि आपल्या दिंडीला नंबर मिळालाय. आणि तुकोबरायांच्या रथाच्या पाठीमागे 395 मध्ये आपण चालतोय. गेल्या वर्षीपासून आपला हा उपक्रम सुरू झालाय. या दिंडी सोहळ्यामध्ये आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त सर्वांनी त्या ठिकाणी सहभाग घ्यावा, आणि ह्या दिंडी सोहळा जो चालू झालाय तो अतिशय चांगल्या प्रमाणे त्या ठिकाणी प्रकारे त्या ठिकाणी चालावा. त्याच्यातून याच माध्यमातून एकत्र येण्यामागचं त्या ठिकाणी साधन, त्या ठिकाणी माध्यम काय असतं की असेच त्या ठिकाणी आमच्यासारखे नवोदित त्या ठिकाणी 4 त्या ठिकाणी मंडळी पुढे यावेत, 4 प्रवचनकार घडावेत, 4 कीर्तनकार घडावेत, हे त्या ठिकाणी त्यातून माध्यम असतं. आणि आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आपण वारी केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी सांगण्याची गरज नाही. 1 वर्ष जो वारीला येतो ना तो पुढच्या वर्षी घरी बसू शकत नाही. वारी जवळ आल्याच्या नंतर त्याला आपोआप त्या ठिकाणी काय लागलेलं असतं, वेध लागलेलं असतात की मी वारी कधी आली आणि त्या ठिकाणी सगळी कामं माझी उरकून त्या ठिकाणी मी कधी निघतोय, हे त्याला झालेलं असतं. सर्वांनी त्या ठिकाणी तन मन धनानं त्या ठिकाणी जेवढं जमल तेवढं या वारीसाठी, या दिंडीसाठी त्या ठिकाणी सहकार्य करून सर्वांनी दिंडी सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहा, ही या ठिकाणी सर्वांना हात जोडून त्या ठिकाणी विनंती करतो. आणि माझ्या वाणीला त्या ठिकाणी पूर्णविराम. पसायदान तुम्ही घेताय महाराज का दुसरं कोणाला सांगू? बोलू द्या की, काय अडचण नाही. दादा किंवा प्रदीप दादा कोण घेताय? पसायदान कोण घेताय? दादा, प्रदीप दादा कोण घेताय पसायदान? प्रदीप दादा घेताय? प्रदीप दादा कुमार घंटे. आता विश्वात्मके देवे येणे वागिने तो शावे, तो शोनी मज द्यावे पसाय दानही. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमीर जाओ. विश्व सुधर्म स्वरूप आहो, हे जेलवांशील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर इष्टांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटू तुया भूता, चला कल्पतरूचे आरव. चैतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड देता पहिन. ते सर्व ही सदा सज्जन, सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होई ती लोकी. पहिजो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजीवे. विशेषी लोके येते, दुष्टादुष्ट विजय हो विजय. ते मने विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. पुंडलिक वरद हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु श्री